हा तुमचा पॅनासॉनिकचा 25 लिटरचा सोलो मायक्रोवेव्ह. ओके, सोलो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बेकिंग पण करू शकतात आणि कुकिंग पण करू शकतात. फक्त रोस्टिंग करू शकत नाही आपण याच्यामध्ये. फ्राय जसं पनीर टिक्का, चिकन, फिश फ्राय वगैरे ते नाही करू शकत. ओके, आपण याच्यामध्ये फक्त बेकिंग आणि कुकिंग करू शकता. आता मी हे पाणीपुरी ठेवला मध्ये. ओके, बिना ऑइलचा करायचं आहे मला. याला मध्ये ठेवला मी. ओके, याला लावला. जितकं जास्त वॅट देणार तितका फटकन कुठलाही वस्तू लवकर करू शकतात. बघा 1 मिनिट दिलं मी. हा हा 40 सेकंड मध्येच होऊन जाईल. हे झाले. ओके, हे 40 सेकंड मध्येच माझे पाणीपुरी विदाऊट ऑइल झाले. बघा. हा आता तुम्ही तुमच्या हाताने काढा. आणि ऑइलचा करायचा असेल तर फक्त ऑइलचा हात लावायचा. ओके, हा. आता बटाटे ठेवा मध्ये. हा ठेवले. आता बटाटे मला बिना पाण्याचे शिजवायचे. हे याला लावला मी. ओके, याला 3 मिनिटं देणार मी. 3 मिनिटं दिला. 3 मिनिटं दादा. हा 3 मिनिटं दिले मी. ओके, हे जे 3 ला करायचा. ओके, हे 3 ला केला. आणि हे खाली द्यायचा मॅक्झिममला. जितकं जास्त देणार तितका फटकन लवकर कुठलाही वस्तू करू शकता तुम्ही. आता याला लावला. 3 मिनिटाला माझा बटाटा बिना वॉटरचा बॉईल होऊन जाईल. हा, आणि तुमच्या मायक्रोवेव्ह सोलो आहे. सोलो म्हणजे याच्यामध्ये बेकिंग प्लस कुकिंग करणार. ओके, याच्यामध्ये तुमचा टप्परवेअर, बोरोसिल, लाकूड, मातीचा पॉट आणि प्लास्टिक फायबरचा पॉट चालेल. याच्यामध्ये स्टील मेटल यूज नाही करायचं. ओके, नाही. याच्यामध्ये तुम्ही तडका फोडणी वगैरे पण देऊ शकतात. सगळं करू शकतात. हे बघा, हे शिजले आपले बटाटे. हे 3 म्हणजे 6 आहे. हे 3 मिनिटं म्हणजे 6 मिनिटं. 1 मिनिट म्हणजे 2 आहे. डबल आहे याच्यामध्ये. हे 2 म्हणजे 4 आहे. 3 दिले होते तर मी 6 वरती केला होता. ओके, आता मी हे 3 ला 2 आणि 1च्या मध्यभागी आला तर स्टॉप करून देऊ. हे शिजून जाईल. मग ज्याच्या बॉडीमध्ये वॉटर आहे, व्हेज असो किंवा नॉन व्हेज, तुम्ही त्याला बिना पाण्याचा शिजू शकतात. हा, बघा सुगंध आला. हे माझे बटाटे शिजले बिना पाण्याने. तीन मिनिटांमध्ये झाले. ओके, मी इथे आला की थांबून देणार त्याला. ते आम्हाला कसं काय समजेल 3 मिनिटं म्हणजे याच्यावर आलं त्याच्यावर आलं तर. हा, तर हे 1 म्हणजे 2, 2 म्हणजे 4 असं आहे. आणि तुम्हाला काही त्रास झाला तुम्ही मला कधीही फोन करा. ओके, हे बटाटे शिजले. आता मी याला काढून घेतो. डायरेक्ट काढायचे का? हा, डायरेक्ट ओपन कर. तुम्हाला शिजले असं सुगंध पण आला आणि वाफ पण आला. हा, आता ओपन करू का? आता तुम्ही बघा झाले की नाही झाले. नंतर आपण त्याला अजून ठेवू शकतात. ओके, बघा शिजले. धूर निघाला का? नाही शिजले अजून. अजून किती वेळ अजून द्यायचे का? नाही, झाले ते झाले. हा हा हा, आता ते त्याच्यामध्ये टाका मॅम. याच्यामध्ये का? बाउल मध्ये टाका. बस. ओके, आता काही लोकांना असं असतं याच्यामध्ये केक नानखटाई होत नाही. याच्यामध्ये पण तुम्ही केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज बनवू शकतात. ते कसं करू शकतात हे बघा. मला केक, नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज बनवायचं आहे. तर हे मॅक्झिमम म्हणजे 900, 700, 360. ओके, हा. याच्यानंतर हे जे हे 250, हे 200 वॅट. ओके, तर मी याला केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज साठी 360 ला यायचा. याच्यामध्ये टप्परवेअर, बोरोसिल, लाकूड, मातीचा पॉट युज करायचा. हा, जर्मन स्टील चालणार नाही. हे 360 ला द्यायचा. आणि याला फक्त 3 ला करायचा. म्हणजे 5 मिनिटाला तुमचा होऊन जाईल. ओके, 5 मिनिटाला. मग ते आता आपले 5 मिनिटं झाले की मग स्टॉप करून द्यायचं.
म्हणजे आपण घड्याळावर हा हो ऑटोमॅटिक हा घड्याळावरती झालं. ओके म्हटलं का ऑटोमॅटिक बंद होतो. नाही हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा आणि स्टील मेटल यूज नाही करायचं. ओके हे 35 मिनिट म्हणजे 70 मिनिट एकला डबल केलेलं आहे हा. आणि मॅक्झिमम जितकं जास्त वॅट देणार तितकं फटकन लवकर कुठल्याही वस्तू करू शकतात तुम्ही हा. याच्यामध्ये ग्रिल नाहीये फक्त सोलो आहे तुमचा. ओके